हे पहा किती छान असं हे आपलं सूप दिसतंय। बाहेर पाऊस पडतो आहे आणि असं पाऊस पडायला लागलं ना, खूप थंडी वाजते, त्यावेळी आपल्याला वाटतं की असं काहीतरी गरम गरम खावं। तर त्याच्यासाठी मी आता हे कोरिअँडर लेमन सूप बनवत आहे। तर खूप छान असं हे सूप बनलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर त्याच्यासाठी आज आपण हे सूप बनवण्यासाठी ना 2-3 ज्या घरात भाज्या असतील ना त्यांचा वापर केला तरीही चालेल। तर नमस्कार, वीणा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आता मी हे सूप बनवण्यासाठी ना 1 चमचा घरचं जे तूप असतं ना ते तूप टाकून घेतलेलं आहे। त्याच्याऐवजी तुम्ही बटर किंवा तेल तेही वापरू शकता। आणि या तुपामध्ये ना आपल्याला लसूण असा छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि लसूणचे ना असे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत, चेचून वगैरे किंवा पेस्ट बनवायची नाही। आणि त्याच्यानंतर आता असं मध्यम आकाराचा मी जो कांदा आहे तो छोट्या आकारात कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर ना असं कोथिंबीर आहे एक छोटी वाटी, ती मी छान स्वच्छ धुवून त्याची देठं घेतलेली, ते देठं छान असं हे तुपामध्ये परतवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर 2 चमचे गाजराचे छोटे तुकडे, हे 1 ते 1.5 चमचा फरसबी आहे। तुम्ही पाहू शकता कटिंग हे किती छान असं छोटं छोटं कट केलेलं आहे। जेव्हा आपण हे सूप पितो ना, हे दाताखाली खूप छान येतात आणि हे सूप खूप छान लागतं। त्याच्यानंतर ह्या कोबी आहे, कोबी पण मी छान असं बारीकच कट करून घेतलेलं आहे। सगळे हे आपण ज्या भाज्या घेणार आहोत तो एकदम छान प्रकारे बारीक कट करून घ्यायचे आहेत। बारीक कट करून घेणं हे या रेसिपीमध्ये खूप महत्त्वाचं आहे। आणि या आपण जेव्हा तुपामध्ये परततोय ना तेव्हा 1 ते 2 मिनटासाठीच फक्त ना मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्यांचा क्रंचीपणा ना आपण सूप पिताना आपल्या तोंडामध्ये लागेल। आणि ह्या छान परतून झालेल्या आहेत 2 ते 3 मिनटामध्ये, मीडियम टू हाय फ्लेमवरतीच या परतून घेतलेल्या आहेत। अजिबात मंद गॅस केलेला नाही आहे, मी कमी केलेला नाही। मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपण ह्या भाज्या छान परतवून घेतलेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढं सूप हवं आहे तेवढं आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि आता आपण हे छान उकळवून घेणार आहोत। आणि याला उकळी आल्यानंतर ना मी 1 चमचा माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर होतं, ते कॉर्नफ्लॉवर मी अगोदरच पाण्यामध्ये असं मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याच्या अशा लम्स किंवा गाठी होऊ नयेत म्हणून। आणि आपण या सूपमध्ये आपण हे कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत। जसं आपल्याला थिक किंवा सैलसर हवं आहे त्यानुसार आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, पण एवढं प्रमाणात हे छान झालेलं आहे। आणि आत्ता मी हे 7 ते 8 काळी मिरी चेचून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये आणि त्याची पावडर टाकून घेतलेली आहे। आणि आपलं हे सूप तयार झालेलं आहे। आता वरून अजून मी ही एक छोटी वाटी कोथिंबीर चिरली घेतलेली आहे आणि सर्व वस्तू आपल्याला ह्या सर्व साहित्य बारीकच कट करून घ्यायचं आहे। तुम्हीसुद्धा या पावसाळ्यामध्ये हे सूप नक्की बनवून पहा, खूप छान सूप आहे हे, हेल्दी असं हे पहा किती छान असं हे थिक सूप तयार झालेले आहेत। आणि याच्यानंतर आपण वरून लिंबू पिळायचं आहे याच्यामध्ये आणि हे तयार झालेलं आहे लेमन कोरिअँडर सूप। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते पण कमेंट करून सांगा। तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।